हेडलाइन्स नंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ आता रेल रोको केला जातोय, तर संतप्त बदलापूरकरांनी रेल रोको केलाय। बदलापूरमधून मुंबईकडे जाणारा मार्गच रोखून धरलाय। शाळा प्रशासन समोर येत नसल्याने बदलापूरकर हे संतप्त झाल्याचे पाहायला मिळतात। बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ रेल रोको आंदोलन केलं जातंय। संतप्त बदलापूरकरांनी यावेळेस रेल रोको केलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर आहेत आपल्यासोबत। निनाद, आपण पाहतोय गेल्या 3 तासांपासून या ठिकाणी बदलापूरमध्ये आंदोलन केले जात आहे आणि अर्थातच आता रेल रोको केला जातोय। सध्याचे अपडेट्स द्याल? वर्षा सकाळी 6:30 वाजतापासून सगळे जे बदलापूरकर आहेत, संतप्त बदलापूरकर, पालक, नागरिक हे शाळेबाहेर जमलेले होते आणि त्यांच्याकडून शाळेविरोधात पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली जात होती। त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला न्याय हवाय, आरोपीला फाशी दिली गेली पाहिजे आणि शाळा प्रशासनानं समोर येऊन आपली बाजू मांडली पाहिजे। मात्र असं शाळा प्रशासन जे आहे ते समोर न आल्यामुळे जे बदलापूरकर आहेत ते संतप्त झाले आणि त्यांनी जे आंदोलक होते तिथे शाळेच्या बाहेर त्यातले काही आंदोलक हे थेट रेल्वे स्टेशनला आलेले आहेत आणि बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आलेला आहे। मुंबईकडे जाणारी आणि कर्जतकडे जाणारी रेल्वे सेवा यामुळे ठप्प झालेली आहे। दोन्ही मार्ग जे आहेत ते आंदोलकांनी अडवून या ठिकाणी धरलेले आहेत आणि हे आंदोलन आता परिस्थिती जी आहे ती नियंत्रणाबाहेर, हाताबाहेर जात असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। त्यामुळे आता आंदोलन कुठल्या दिशेला नेमकं जातं हे पाहावं लागेल। निनाद, पोलिसांकडून काही चर्चा केली जाते काही आंदोलकांसोबत? वर्षा, जसं मी मगाशी सांगितलं की हे जे आंदोलक आहेत तो एक लीडरलेस मॉब आहे। आंदोलकांचा कोणीही नेता नाहीये किंवा त्यांनी कुठलंही शिष्टमंडळ तयार केलेलं नाहीये। त्यामुळे पोलिसांचं असं म्हणणं आहे की संस्था चालकांशी चर्चा करण्याकरता एक शिष्टमंडळ तयार करण्यात यावं। मात्र शिष्टमंडळच नाहीये आणि शिष्टमंडळ तयार करण्याचे प्रयत्न सुद्धा पोलिसांचे असफल झालेले आहेत। त्यामुळे चर्चा जी आहे ती सध्या होऊ शकत नाहीये आणि त्यामुळे सध्या आंदोलन जे आहे ते चिघळत चालल्याचं पाहायला मिळतंय। अर्थातच निनाद, प्रशासनाकडून तरी यावेळेस खबरदारी घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र शाळा प्रशासन उत्तर देण्यास या ठिकाणी समर्थ आहे का? त्यांच्याकडून काही चर्चा करण्याचा यावेळेस सल्ला देण्यात आलाय काही आंदोलकांना? सर्वात महत्वाची गोष्ट आपण एक समजून घेतली पाहिजे ती म्हणजे ही घटना घडल्यानंतर 4 दिवस शाळा प्रशासनानं कुठलीही बाजू मांडलेली नव्हती किंवा शाळा प्रशासनाकडून कोणीही समोर आलेलं नव्हतं आणि त्यामुळेच हा सगळा जो संताप आहे तो शाळा प्रशासनाविरोधात बदलापूरकरांमध्ये वाढत होता। मात्र तो या संतापातून काल बदलापूर बंदची घोषणा झाल्यानंतर शाळा प्रशासनाने एक निवेदन जारी केलं, ज्यामध्ये मुख्याध्यापिकांना निलंबित केलंय, वर्ग शिक्षिका आणि आया यांना देखील कामावरनं काढून टाकलेलं आहे आणि तो जो कंत्राटी कामगार होता त्याला देखील त्याची जी एजन्सी होती त्यांच्यासोबतचा करार देखील रद्द केल्याचं शाळेनं म्हटलं। मात्र हे सगळं जे आहे ते पुरेसं नव्हतं आणि शाळा प्रशासनानं 4 दिवसांनी घेतलेली ही भूमिका आणि शाळा प्रशासनानं समोर न येता खरं तर समोर येणं अपेक्षित होतं असं बदलापूरकरांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच आज हे आंदोलन जे आहे ते चिघळताना पाहायला मिळते। निश्चितच निनाद, या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय बदलापूरमध्ये आता संतप्त या सगळ्या नागरिकांनी खरं तर आक्रमकपणे आंदोलन सुरू केलं आहे। रेल रोको केला जातोय। मुंबईकडे येणाऱ्या सगळ्याच रेल्वे वाहतूक या थांबवण्यात आल्या आहेत।